निवडणुकीच्या वेळेस सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो व तो म्हणजे माझं मत मी कोणाला द्यावं. तुम्ही तुमचं मत कोणालाही द्या, पण आपल्या आमदारांचं आणि खासदारांचं काम नक्की काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण ते माहीत असल्यावरच आपण एखादा उमेदवार ह्या कामासाठी योग्य आहे की नाही हे ठरवू शकतो. मग आपले आमदार आणि खासदार नक्की काय करतात ही माहिती तुम्हाला कुठे लिहिलेली मिळणं मुश्किल आहे, कारण आपली घटना त्याबद्दल काही सांगत नाही. भारतात आपण लोकशाहीत राहतो. लोकशाही म्हणजे जनतेची सत्ता. याचाच अर्थ असा की आपल्या शासनीय व्यवस्थेत शासन कसे असावे, कोणते कायदे बनवले जावे हे जनता ठरवते. प्रतिनिधी तो जो आपल्यासाठी हे काम पार पाडतो व तो प्रतिनिधी कोण हे ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक. आपल्या गरजा समजणे व त्या गरजा संसदेत मांडणे, तिथे चर्चेत भाग घेणे, प्रश्न विचारणे आणि सरकारच्या कामावर आपल्यासाठी नजर ठेवणे हे झाले आमदाराचं काम. या कामासाठी विशेषज्ञ किंवा एक्सपर्ट असलं पाहिजे असं काहीच नाही. या व्यतिरिक्त आमदाराचं काम म्हणजे कायदा बनवणे, आपल्या अडीअडचणी समजणे व त्या सुद्धा संसदेपर्यंत पोहोचवणे. त्यांना अन्य काही जबाबदाऱ्या पण असतात व त्या म्हणजे संसदेचं काम, आपल्या पार्टीचं काम आणि जनसंपर्क. बर, काही सदस्य मंत्री म्हणून निवडले जातात, तर काहींना समितीवर बसावं लागतं. आमदारांकडून अशीही अपेक्षा असते की जेव्हा ते आपल्या मतदारसंघात असतील तेव्हा ते तिकडच्या लोकांशी भेटून बोलून परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतर सरकारी ऑफिसरांना किंवा मंत्र्यांना भेटून कार्यवाही पूर्ण करण्याकडे वाटचाल करतील. पण लक्षात ठेवा, आमदार आपल्या अडचणीची दखल फक्त त्या बाबतीत घेऊ शकतात ज्यांचा संबंध शासनाशी असतो. मुलांचा दाखला, आपली नोकरी अशा वैयक्तिक पातळीवरील कामांची जबाबदारी संसदेची नसते. अशा कामाचा आग्रह आमदाराकडे करणं म्हणजे त्याला भ्रष्टाचाराकडे ढकलण्यासारखंच झालं. आपलं काम करण्यासाठी ज्या कोणा व्यक्तीची मदत आमदाराने घेतली असेल त्या व्यक्तीसाठीही काही करणं हे आमदाराला भाग पडणार. आणि मग हे काम काहीही असू शकतं, कायदेशीर किंवा बेकायदेशीर. आता आपण बघूया की आमदार होण्यासाठी कोण पात्र ठरू शकतं. जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय 25 पूर्ण असेल तर तुम्ही सुद्धा आमदार बनू शकता. आरक्षित क्षेत्रातून उभं राहण्यास काही अजून अटी असतात, पण बाकी क्षेत्रांसाठी फक्त एवढ्याच दोन. आपल्या घटनेच्या अनुच्छेद 102 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट प्रमाणे काही लोक निवडणुकीस उभे राहू शकत नाही. म्हणजेच काही डिस्क्वालिफिकेशन्सची नमूद आहे. उदाहरणार्थ, जर कोणाला एखाद्या न्यायालयाने मानसिक रूपे असंतुलित ठरवलं असेल, जर कोणी ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केलं असेल किंवा जर कोणी कोणत्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं गेलं असेल तर अशी व्यक्ती निवडणुकीस उभी राहू शकत नाही. मग निवडणुकीस उभं राहण्यासाठी कायद्याप्रमाणे ह्या अशा अटी आहेत: भारताची नागरिकता, वय वर्ष 25 व मतदार यादीत नाव. जर तुम्ही या अटी पूर्ण करता तर तुम्ही आमदार बनण्यास पात्र ठराल.